हॅलो बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक दुसरी पौराणिक कथा सांगणार आहे. कथेचं नाव आहे इवलुशी खार. श्रीरामाला लंकेत जायचे होते. त्यासाठी समुद्रावर पूल बांधायचा होता. पुलाला सेतू म्हणतात. वानरे सेतू बांधू लागली. कुणी दगड आणत होते, कुणी ते दगड समुद्रात टाकत होते. प्रत्येक जण कामात गुंतला होता. काही वानरे खूप मोठी होती. ते मोठाले दगड आणत व समुद्रात टाकत सेतू झपाट्याने तयार होऊ लागले होते. एक लहानशी खार होती. ती ही सगळी गंमत दुरून पाहत होती. आपणही रामाला मदत करावी असे तिला वाटले. ती खार समुद्राच्या पाण्यात अंग भिजवून घेत होती. मग रेतीवर गडबडा लोळत असे. अंगाला चिकटलेली रेती सेतूवर आणून टाकत असे. असे तिचे करणे सारखे चालत होते. सेतू बांधायला वानर मोठे दगड आणत होते. एवढ्याशा वाळूच्या कणांचा काही उपयोग नव्हता खरं. सर्व वानर खारीला हसत होते. श्रीरामाने सगळ्या वानरांना जवळ बोलावले. श्रीराम म्हणाले, खारीला हसू नका. मोठ्या कामाला सर्वांची मदत हवी असते. तुमचे श्रम मोठे आहेत, पण खारीचे श्रम मोलाचे आहेत. तात्पर्य, कोणत्याही कामात लहान मोठा असा भेदभाव करू नये. थँक्यू मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.